मंडळी नमस्कार. मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. परवाच्या दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी काय आचारसंहिता लागली त्यानंतर गावगाड्यातील जे कार्यकर्ते होते ते खऱ्या अर्थानं कामाला लागले अशी पद्धतीची खरं तर परिस्थिती गावगाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. परंतु गेली अनेक वर्ष झालं ज्या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावून गावगाड्यामध्ये लोकांची कामं असतील त्यांची जी काय अडचण होती दूर करण्याचं काम केलं, पण निश्चितपणानं ही निवडणूक जी असणार आहे ही एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आपल्याला या सांगोला तालुक्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्याचं कारण असं की नगरपालिकेच्या नंतर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक जाहीर झाली यामध्ये प्रामुख्यानं जर विचार करायचं म्हटलं तर यामध्ये नगरपालिकेचा जो काय राजकारणाचा किंवा समीकरणाचा जो विषय होता त्यामध्ये शहर विकास आघाडी म्हणजेच बाबासाहेब देशमुख असतील, दीपक आबा असतील आणि भाजप असतील, खरं तर ह्या सर्वच मंडळींनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी केली आणि निवडणूक लढले आणि शहाजी बापू एका बाजूला एकत्र पडले आणि त्या ठिकाणी त्यांनी देखील ही निवडणूक दोघांनी प्रतिस्पर्धी म्हणून सांगोल्यामध्ये लढली आणि यामध्ये अतिशय घवघवीत यश शहाजी बापूंना या सांगोला नगरीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचं यश मिळालं. कारण यापूर्वी शहाजी बापूंना अशा पद्धतीचं यश या नगरपालिकेमध्ये मिळालेलं नव्हतं. मात्र कालच्या नगरपालिकेमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर यानंतर सांगोला तालुक्यामध्ये शहाजी बापूंची काय रणनीती असणार, दीपक आबांची काय असणार आणि भारतीय जनता पार्टीची रणनीती काय असणार, याचबरोबर जो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून या सांगोला तालुक्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं आणि बाबासाहेब देशमुख प्रामुख्याने यामध्ये काय भूमिका घेणार हे पाहणं देखील आपल्याला अतिशय गरजेचं ठरणार आहे. परंतु उद्याच्या दिवशी म्हणजे 16 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत जी काय अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती होणार आहे. मात्र अद्यापपर्यंत सांगोला तालुक्यातील राजकीय मंडळींनी जी काही युतीची चर्चा आहे ती अद्यापपर्यंत अस्पष्ट ठेवलेली आहे. त्यामुळं कार्यकर्ते देखील संभ्रमात असलेली चित्र यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला बघायला भेटते आणि याच अनुषंगानं जर आपण विचार करायचं म्हटलं तर आपल्याच लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरतीच उल्हास दायगुडे पाटील यांनी काही गौप्यस्फोट केले आणि त्याच्या माध्यमातून जर बघितलं तर जे भारतीय जनता पार्टी असेल, शहाजी बापू असतील आणि दीपक आबा या मंडळींची गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबई या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये युती झाल्याची खरं तर त्यांनी गौप्यस्फोट केला. मग हा खरं तर गौप्यस्फोट खरा आहे का खोटा आहे हे चित्र मात्र अद्यापर्यंत आपल्या समोर अस्पष्टच आहे. मात्र जे चित्र नगरपालिकेमध्ये झालं ते चित्र पुन्हा या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळणार का हे पाहणं अतिशय गरजेचं ठरणार आहे. कारण या जर तिघांची तशा पद्धतीची बैठक झालेली असेल तर बाबासाहेब देशमुख ऐन वेळेला ज्या पद्धतीनं नगरपालिकेत बनकर आबांना ऐन वेळेला भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ते लढले. मात्र या वेळेला देखील बाबासाहेब देशमुख कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून संभ्रमात ठेवून हीच रणनीती जिल्हा परिषद पंचायत समिती देखील करणार का हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. याचबरोबर अनिकेत देशमुख देखील सक्रिय असल्याची चर्चा वारंवार कानावरती येत असताना अनिकेत देशमुख सुद्धा कशा पद्धतीनं या निवडणुकीमध्ये भरारी घेत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की शेकाप जर स्वतंत्र लढला तर अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख हे दोघं एकत्र लढणार का की अनिकेत देखील स्वतःचा गट निर्माण करून त्या ठिकाणी निवडणूक लढणार हे देखील पाहणं अतिशय गरजेचं ठरणार आहे. याचबरोबर जर आपण पाहिलं तर जी दिग्गज मंडळी आहे की जे दायगुडे पाटलांनी काल आपल्याला गौप्यस्फोट केले की या सर्वच राजकीय मंडळींना स्वतःची पोळी भाजून घ्यायची तर ती कशा पद्धतीने घ्यायची. मग ज्या कार्यकर्त्यांनी गेली 10 वर्ष झालं पायाला भिंगरी लावून गावगाड्यातील कार्यभार सांभाळला त्या कार्यकर्त्यांचं काय, हे कार्यकर्ते फक्त चट्या उचलण्यापुरतेच का हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं ठरणार आहे. याचं कारण असं की जवळ्या गटामध्ये जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर दीपक आबांचे चिरंजीव म्हणजेच यशराजे साळुंके पाटील खरं तर त्या ठिकाणी ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याचं चित्र सध्या आपल्याला समोर दिसतंय. आणि याचबरोबर दुसरा विषय कडलास गटाचा, तर कडलास गटामध्ये जर आपण बघितलं तर कडलास गटामध्ये शहाजी बापू पाटील यांच्या ज्या काही सूनबाई आहेत ज्या की वासू दाखोला या गावच्या आहेत आणि त्या ठिकाणी कडलास गटातून त्यांना उमेदवारी शहाजी बापू देतील आणि त्या ठिकाणी कडलास गटामध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी बापूंचा मानस आहे अशा पद्धतीची चर्चा गेल्या 2-4 दिवसामध्ये सुरू झालेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जर आपण बघितलं तर अनेक प्रसार माध्यमामध्ये आपण पाहतोय की आज सोशल मीडियावरती सुद्धा आपण बरेच जणांचे व्हॉट्सअप स्टेटस बघितले की त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार
यांची जी उमेदवारी चोपडी गटात होती ती जाहीर झाली आणि त्या ठिकाणी चोपडी गट जो आहे तो मीच लढवणार अशा पद्धतीची भूमिका बाळासाहेब केदार यांनी घेतल्यानंतर खरं तर एक राजकीय वातावरण जे होतं ते एक वेगळ्या लेवलला सध्या पोहोचलेलं आपल्याला बघायला भेटतंय. परंतु गावगाड्यातील जे कार्यकर्ते अनेक वर्षापासून खरं तर वाट पाहत होते, परंतु ते कार्यकर्ते सध्या आपल्याला पूर्ण तापलेले बघायला मिळत आहेत. कारण ही निवडणूक एक वेगळ्या अँगलनं जाणार आहे. कारण प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये किंवा एक संभ्रम अवस्था अशी आहे की प्रत्येक राजकीय मंडळींना त्यांच्या घरातल्याच व्यक्तींना खुर्ची द्यायची आहे का. कारण ही निवडणूक जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काय कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांना न्याय देणारी ही निवडणूक आहे आणि त्यांना न्याय न देता जर प्रस्थापितांनीच जर त्या खुर्च्या बळकावल्या तर कार्यकर्त्यांनी फक्त या नेते मंडळींच्या चटयाच उचलायच्या का, ही खरं तर गोष्ट प्रामुख्यानं प्रश्नचिन्ह या गोष्टीसमोर उभा राहत आहे. यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची समीकरणं अद्यापर्यंत या राजकीय मंडळीने गोपनीय ठेवलेली आहेत. परंतु उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते आणि हे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्याला येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये जी राजकीय समीकरणं असणार आहेत ते आपल्याला लोकसंवाद मराठीच्या कट्ट्याच्या माध्यमातून आपण दाखवणारच आहे. परंतु जर ही सांगोल्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा तर हा राजकीय किंवा प्रस्थापित नेत्यांचा जर काही विषय असेल तर यामध्ये एका बाजूला जर बघितलं तर स्वाभिमानी संघटना म्हणजेच घोटुकडे बंधूंनी देखील एका बाजूला स्वाभिमानी संघटनेची खरं तर निर्मिती त्या ठिकाणी करून त्यांचे जे काही उमेदवार आहेत ते या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं महाविकास आघाडी, जी महाविकास आघाडी विधानसभेच्या वेळेस या सांगोल्यामध्ये सक्रिय पद्धतीनं होती, मात्र ही महाविकास आघाडी नेमकी आहे तरी कुठे हा देखील एक प्रश्न प्रामुख्याने समोर येतोय. कारण महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, शरदचंद्रजी पवार गट असेल, याचबरोबर काँग्रेस असेल, या 3 पक्षांचा जर आपण प्रामुख्याने यात विचार केला तर यामध्ये उबाटा गटाचा कुठलाही कार्यकर्ता असेल किंवा एखादा कार्यकर्ता नेता यामध्ये सक्रिय असल्याचं चित्र आपल्याला कुठंच पाहायला भेटत नाही. याचबरोबर शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे काही नेते मंडळी या सांगोला शहरामध्ये काम करत आहेत, मग त्याच्यामध्ये तालुकाध्यक्ष असतील, याचबरोबर पवारसाहेबांचे काही निष्ठावंत सहकारी देखील या सांगोला शहरात आहेत. मग ही मंडळी सध्या कुठं आहे ही देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचबरोबर काँग्रेस पक्षाचं खरं तर जे अनेक वर्षापासून घनिष्ठ संबंध असलेले PC झपके सर यांची ओळख या सांगोल्यामध्ये काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं. परंतु नगरपालिकेमध्ये त्यांनी स्वतंत्र म्हणजे अपक्ष निवडणूक लढली, मात्र अद्यापर्यंत त्यांनी काँग्रेस सोडली नाही. ते हे अद्यापर्यंत अस्पष्ट चित्र आहे. यामुळे महाविकास आघाडी देखील उद्या आपले अर्ज भरणार का आणि ही निवडणूक लावणार का हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण ही जर निवडणूक नाही लावली तर प्रस्थापितांची जी काही मंडळी या निवडणुकीत उतरलेली आहे तर ही सर्व मंडळी या खुर्चीवरती खरं तर बसतील आणि ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावलण्यात येईल अशा पद्धतीची परिस्थिती या सांगोला तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि कालच्या उल्हास धायगुडे पाटील यांच्या ज्या काही गौप्यस्फोट करण्यात आले आणि त्या गौप्यस्फोटातून अनेक प्रकारच्या गोष्टी या सांगोला तालुक्याच्या राजकारणात कशा शिजतायत या पद्धतीची भूमिका या खरं तर सांगोल्याच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळाली. कारण आपण एका बाजूला नगरपालिकेत बघितलं तर आनंदभाऊ मानेंच्या मिसेस म्हणजेच राणीताई माने यांना देखील नगरपालिकेमध्ये बिनविरोध काढून त्या ठिकाणी त्यांना खुर्चीवरती त्या विराजमान करण्यात आलं. आणि याचबरोबर बाळासाहेब एरंडे म्हणून बाळासाहेब एरंडे मालकांची जी काही कन्या होती तर त्यांना देखील काल स्वीकृत पदाची जबाबदारी त्या ठिकाणी देऊन नगरसेवक या पदावरती जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांचं देखील त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. याचबरोबर जर बघितलं तर विजय इंगोले शहाजीबापूंच्या माध्यमातून त्यांना देखील स्वीकृत देऊन त्या सुद्धा व्यक्तीचं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी अशा पद्धतीचं आहे. मात्र ही सर्व राजकीय मंडळी एकत्र येऊन सांगोला तालुक्यातील गावगाड्यातील कार्यकर्त्यांना तर येड्यात काढण्याचं काम या ठिकाणी करत नाही का हा देखील प्रामुख्याने प्रश्न उपस्थित राहतोय. यामुळं येणारे जे 5-6 दिवस असणार आहेत ते अतिशय महत्त्वाचे आणि औत्सुक्याचे आपल्याला या सांगोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आखाड्यामध्ये बघायला मिळणार आहेत. तत्पूर्वी आपण जर विचार केला तर ज्या ठिकाणी प्रामुख्याने गिरडी गट जो आहे, गिरडी गटामध्ये अद्यापर्यंत एकच उमेदवार कायम चर्चेत राहिलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा खरं तर आपण आढावा घेणं तितकंच गरजेचं आहे. मात्र अद्यापर्यंत ही उमेदवार सुद्धा अस्पष्ट भूमिकेत असल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय. कारण मी सांगितल्याप्रमाणे गिरडी गटामध्ये प्रामुख्यानं जी उमेदवार आहेत यामध्ये प्रामुख्यानं 3 नावं आपल्याला चर्चेमध्ये प्रामुख्याने येत आहेत. यामध्ये जर विचार केला
तर जिल्हा परिषदेसाठी आबा मोठे यांचं नाव वारंवार सक्रिय पद्धतीने समोर येते. याचबरोबर जर आपण बघितलं तर शहाजी बापू गटाचे जे श्रीनिवास खरे आहेत, तर श्रीनिवास खरे एका बाजूला त्या ठिकाणी रिंगणात उतरलेले देखील आपल्याला बघायला मिळते. याचबरोबर दीपक आबांचे कार्यकर्ते किंवा माजी सरपंच संतोष पाटील तर त्यामध्ये पंचायत समितीच्या आखाड्यामध्ये उतरल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. आणि याचबरोबर जर आपण हांगेरगी गावचा विचार करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी देखील विरा हुने ही जी काही व्यक्ती खरं तर ह्या आखाड्यामध्ये उतरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. मात्र जो जवळागड जो आहे तो दीपक आबांचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये फक्त उमेदवारीची चर्चा जी आहे ती जगदीश पाटील असतील, अतुल पवार असतील, याचबरोबर यश पाटील या खरं तर दिग्गज मंडळीने त्या ठिकाणी अतिशय चुरशीची निवडणूक होणार आहे आणि प्रतिस्पर्धी एकमेकाचे तगडे असल्या कारणाने त्या ठिकाणी देखील या 3 उमेदवारांनी जोरदार तयारी आपल्याला या जवळ्या गटात सुरू केल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. याचबरोबर आपण जर कडलास गटाचा विचार करायचा म्हटलं तर या कडलास गटामध्ये प्रामुख्याने जी काही मंडळी उतरलेली आहे यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं समाधान पवार या व्यक्तीचं नाव समोर वारंवार येते. याचबरोबर जर आपण विचार केला तर योगेश खोटकाळे असतील, शहाजी बापूंच्या सोनबाई असतील, या सर्वच मंडळींचं नाव देखील या कडलास गटातून जिल्हा परिषदेच्या आखाड्यामध्ये प्रामुख्याने चर्चेत येते. पंचायत समितीची जी काय अद्यापर्यंत जी काय उमेदवार आहेत ते अस्पष्ट या कडलास गटामध्ये आपल्याला बघायला मिळतात. याचबरोबर आपण पुढे जाऊन जर कोळ्या गटाचा विचार करायचं म्हटलं तर कोळा गटामध्ये संभाताते आलदार असतील, ॲडव्होकेट सचिन देशमुख असतील, याचबरोबर जर आपण पुढे जाऊन बघितलं तर किरण भाऊ पांढरे ही खरं तर मंडळी जी आहे त्या कोळ्या गटामध्ये सध्या चर्चेत आहे. आणि यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाकडून कोण उभा राहणार आणि भारतीय जनता पार्टीकडून आणि बापूकडून कोण उमेदवार उभा राहणार हे देखील आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. याचबरोबर आपण चोपडी गटाचा विचार केला तर चोपडी गटामध्ये आपण राजकीय कट्टेच्या माध्यमातून कालच आपण जे उमेदवार दाखवले की उल्हास दायगुडे पाटील खरं तर त्यांनी त्या भागामध्ये अतिशय जोरदार पद्धतीनं जो कामाचा सपाटा आहे त्याचबरोबर शक्ती प्रदर्शन देखील त्या भागामध्ये जोरदार पद्धतीचं सुरू केलेलं आहे आणि ते जिल्हा परिषदे आखाड्यामध्ये आहेत अशा पद्धतीची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. याचबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार देखील त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणेच त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जाहीर झाली अशा पद्धतीची सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहेत. यामुळं हेच जे काही 4-5 गट होते या गटामधली जर समीकरणं बघितली तर ही अशा पद्धतीची होती. याचबरोबर आपण जर पुढं जाऊन बघितलं तर एकतपूर गटामध्ये आणि महूद गटामध्ये ही जी 2 गट आहेत हे महत्त्वाचे गट आहेत. कारण शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला खरं तर हा एकतपूर गट मानला जात होता. मात्र एकतपूर गटाची जी काय शेकापचा बालेकिल्ला पुसण्याचं काम जर कोणी केलं असेल ते अतुल पवारांनी केलं होतं. मात्र यावेळेला ही निवडणूक वेगळ्या लेवलची असणार आहे कारण तिथलं जे आरक्षण असणार आहे ही ओबीसीचं आरक्षण पडलेलं आहे. यामुळं एकतपूर गटातल्या जी उमेदवारी आहेत यामध्ये काही मोजकी मंडळी आहे. मात्र येथील उमेदवारीबद्दल अद्यापर्यंत आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण शिरभावीची काही मंडळींनी लोकसंवाद मराठीशीच बातचीत केली. याचबरोबर अतुल पवारांचेही काही कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या की आम्ही त्या ठिकाणी आखाड्यामध्ये उतरणार आहे. त्यामध्ये प्रवीण नवले असतील, डॉक्टर अर्जुन असतील, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी जिल्हा परिषदे आखाड्यामध्ये उतरण्यास उत्सुक आहे. आणि प्रामुख्यानं जो शहाजी बापूंचा बालेकिल्ला मानला जातो तो म्हणजे महूद गट, की ज्या गटामध्ये सध्या एक चर्चेचं नाव आहे ते म्हणजे दादा लवटे. याचबरोबर अनेक मंडळींनी देखील पायाला गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे. मात्र ह्या लोकांना या मंडळींना हे राजकीय मंडळी संधी देतील का की आपल्या स्वतःच्याच घरातील मंडळींना खरं तर खुर्ची देऊन त्या ठिकाणी त्यांना त्या खुर्चीवर बसवण्याचं काम करतील हे देखील आपल्याला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र ही निवडणूक खरं तर ही सर्वच मंडळी एकत्र आली तर बिनविरोध देखील होण्याची दाट शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. कारण सर्व जी काही समीकरणं होती ती गोपनीय ठेवण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. यामुळं आपल्याला ही निवडणूक जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती होणार आहे ती आपल्याला एक वेगळी पद्धतीची झालेली या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यामुळं आपण ज्या काही घडामोडी आहेत त्या लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणानं करणार आहोत. धन्यवाद.